पाण्यातून बुलढाण्यातील केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल सध्या प्राप्त झालाय। पाणी पिण्यायोग्य नसल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय। पाण्यात नायट्रेटचं प्रमाण तब्बल 54% असल्याची माहिती सध्या मिळते। क्षाराचं प्रमाण 2100 ते 110 खरं तर असायला पाहिजे, मात्र ते प्रमाण जास्त होतं अशी माहिती समोर येते। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आपण पाहिलेलं होतं। अनेक लोकांना या ठिकाणी टक्कल पडलेलं होतं, त्यामुळे अनेक खरं तर प्रश्न उपस्थित केले जात होते आणि त्याच प्रकरणासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत आहेत। संदीप, या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। पाण्याचा अहवाल सध्या प्राप्त झालेला आहे, काय नेमकं या अहवालात म्हटलंय? नक्कीच रीती आपण जर पाहिलं तर अतिशय खळबळजनक या ठिकाणी हे आजार जो आहे हा समोर आला होता आणि त्यानंतर आरोग्य विभागाने कालच जे आहे ते पाण्याचे नमुने हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत त्या ठिकाणी पाठवले होते, परंतु त्याच्यातून धक्कादायक अहवाल समोर आलेला आहे। हे पाणी जे आहे हे पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी अयोग्य असल्याचं याच्यामध्ये समोर आलेलं आहे आणि त्यामुळे या पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जे आहे जे की 10% असायला पाहिजे ते प्रति लिटर 54% या ठिकाणी आढळलेलं आहे आणि आर्सेनिक व लीड तपासणीसाठी जी आहे ही अकोला येथे किंवा जिल्ह्यामध्ये तपासणी होत नाही, त्यासाठी ते नमुने जे आहेत हे पुण्यामध्ये या ठिकाणी पाठवले जाणार आहेत। परंतु अजूनही ही नेमकी केस गळती कशामुळे होत आहे याचं निदान हे समोर अजूनही या अहवालातून स्पष्ट झालेलं नाही, परंतु पाण्याचा अहवाल आलाय त्यामध्ये हे पाणी पिण्यायोग्य आणि वापरयोग्य नाही हे या ठिकाणी स्पष्ट झाले। परंतु अजूनही रुग्णांच्या केसांचे आणि त्यांच्या त्वचेचे काही जे नमुने पाठवण्यात आले होते त्याचा अहवाल मात्र अद्यापर्यंत प्राप्त झालेला नाही। तो अहवाल आल्यानंतरच नेमकं कशामुळे हा आजार उद्भवतोय हे याचं कारण स्पष्ट होणार आहे। सध्या तरी हे फंगल इन्फेक्शन असल्याचं आरोग्य विभागातून प्राथमिक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येतोय। त्यासाठी आपल्याला आता जे पुण्याच्या प्रयोगशाळेत नमुने पाठवले जाणार आहेत पाण्याचे आणि इतर रुग्णांच्या अवयवाचे म्हणजे केसांचे आणि त्यांच्या त्वचेचे, त्यानंतरच खरं कारण जे आहे ते या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। रिद्धी हो, नक्कीच संदीप, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। प्राथमिक तपासण्या केल्यानंतर थोडंसं तो खारपान पट्टा ऑलरेडी आहेच, तर स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स, आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं। तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं। त्याच्यामध्ये नायट्रेट्सचं प्रमाण हे 10च्या आत नॉर्मली असायला पाहिजेत, परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये 54 मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आलं आहे आणि त्याचा TDS-सुद्धा 2100 आहे। लीड आणि आर्सेनिकची तपासणी बुलढाण्यात होत नाही, त्याचे सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलं आहे। एक 8-10 दिवसात त्याचं पण सॅम्पलचे रिझल्ट्स येतील। पण हे एवढ्या केमिकल दूषित पाणी असल्यामुळं बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण त्या भागामध्ये होत आहेत।